मी 38 किलोमीटर सांगलीच्या पाठीमागं होतो तेव्हापासून बघितलं. मी 11 महिन्यापासून महाराष्ट्रात सलग आहे. भर पावसात माता मावल्यासह माणसं रस्त्यावरती उभा होते. सगळ्यात मोठी निष्ठा आज महाराष्ट्रात तुम्ही दाखवली. मीडियाचे बांधवही मला विचारत होते. आम्ही सुद्धा आमच्या पत्रकारितेच्या जीवनात पहिल्यांदा बघितलं की मुसळधार पावसात मराठी रस्त्यावर हवेला उभा आहे. मैं भी साथच आहे ना. मैं तर पुढं मागं सरकतोय. अर्धे पक्ष बंद करायचा टाइम आला त्यांच्यावर आणि मी तर पुढे मागे सरकार. आणि तुम्हाला आरक्षण दिवस तर मी मागे सरकत बी नाही. तुम्ही काळजीच करू नका. यांच्या काय बापाची जागिरी नाही आरक्षण. माझ्या मायबाप मराठ्यांनी लाखो रुपये खर्च करून लेकरं शिकवलेत, कष्ट करून शिकवलेत, शेतात राबलेत. नोकरदार मराठा असला त्यांनी 1-1 रुपया पाठीमागं ठेवून कधी वेळेप्रसंगी जेवला नाही, पण 1-1 रुपया मागं ठेवला आणि मुलं शिकवलेत. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा आपले लेकरं शिकवलेत. प्रत्येकाने आशा बघितली की माझाही लेकरू अधिकारी होणार. या आरक्षणापायी होत नाहीत. आपण लेकरं नुसते शिकावेत म्हणून शिकवलेले नाहीये. ज्या बाकीच्यांच्या अपेक्षा आहेत त्याच आपल्या. आरक्षणाशिवाय पर्याय नाही. कॅमेरा देख काय कॅमेरा देख जाऊन द्या तिकडे बाहेरला. मला पारित घेणं असतं कोण काय काय बोलतोय काय काय करतो. त्यांच्यावर सुद्धा देणे म्हणून तर ते काही करू शकणार. मला माझ्या मराठ्यांच्या कष्टाचं चीज करायची. माझा संघर्ष माझा मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावेत यासाठी आणि त्यांचा संघर्ष निवडून येण्यासाठी, पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करण्यासाठी. काय ठरवायचंय काय घ्यायचंय मराठीने ठरवायचं. तुम्हाला तुमच्या पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायचा का स्वतःचा मुलगा आणि स्वतःची जात मोठी करायची हे तुम्ही ठरवा. यांचे लेकर आपण मोठे केले, यांना मंत्री केले, यांना आमदार केले, यांचा पक्षही सत्तेत ठेवला. पण आपल्या लेकराचा ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो, नोकरीचा विषय येतो, त्यावेळेस आपल्या बाजूने कोणी बोलत नाही. आता मात्र मराठ्यांनी ठरवलंय आता बस झालं. आपले लेकर मोठे करायचे, पैशावाले बनवायचे, शक्तिशाली बनवायचे, त्याशिवाय हटायचं नाही. आणि माझी तुम्हाला शेवटची एक विनंती, फक्त आरक्षण देऊस तर सगळ्या पक्षातले मराठी साथ द्या. फक्त आरक्षण देऊस. आपल्याला राजकारणात जायचं नाही. मलाही नाही, माझ्या समाजाला, पण नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही. नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही. माझी तुमच्या पुढे एकच इच्छा आहे आणि तुमच्या पायाला हात लावून सांगतो, फक्त मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देईपर्यंत सगळ्या पक्षातले मराठी एका बाजूने राहा. एकदा मग सत्ता मिळवून देऊ किंवा यांच्या छाताडावर पाय देऊन देऊ, फक्त एकदा साथ द्या. एकदा आपले लेकर मोठे करू लागा. त्यांचे झाले हो, कोणी नाही डोकून बघत आपल्याकडे. तुमच्या निष्ठेला काही किंमत नाही. तुम्ही 25 वर्षापासून एखाद्या पक्षाचं काम करत असताल, पाहुण्याला तुम्ही छाती ठोकून सांगाल 25 वर्षापासून माझी निष्ठा आहे त्या पक्षावर. अरे तो ही निष्ठा आहे, पण तो लेकरा धरण वाटोळ, तो ही निष्ठेला पुढे कडी लावतो मी. आपल्या घरी गेल्यावर म्हणते, पाहुण्यात गेल्यावर म्हणते, लग्नात गेल्यावर तो खूपच चित्र कपडे घालून जातो. तिथं सांगतो मी आमच्या पक्षाचा आहे, 35 वर्ष झालं मी निष्ठेचा आहे. मग आजारी होता मा बाप निष्ठावान मी मरा अशीच निष्ठा ठेवू. आणि स्वतःच्या जातीवरून पोरावर नका निष्ठा ठेवू. ते तुमच्या समोर दारू करून हिंडायला लागले. आता नोकऱ्याच लागणार, आरक्षणच नाही.
टक्केवारी असून उपयोग नाही. आता ईडब्ल्यूएस रद्द केलं सरकारनं, किती फजिती चालली आपली. या बाणावरती मी आहे जिवंत तोपर्यंत तळमळ करत, पण आहे तोपर्यंत मला तुम्हाला सांग नाही, नका जात मारू आणि जातीचे पोरही नका मारू. काय नाही होणार. तुमचा एक आमदार मोठा होईल तालुक्यातल्या मराठ्यांनी त्याला साथ दिली तर एक आमदार होईल. 5-6 जिल्हा परिषद सदस्य होती, 12-13 पंचायत समितीचे सदस्य होते. एकूण आकडा जातो 20-22 पर्यंत. त्या 20-22 लोकांसाठी त्या तालुक्यातल्या लाखो मराठ्यांचा वाटोळा करायचं का? ते मोठे झाले ना, आपल्याला काय भूषेल? त्यांची गाडी बघून, त्यांचं पद बघून आपल्या पोराचा आयुष्य निघणार नाहीये, आपल्या पोराचा संसार मोठा होणार नाहीये, त्यांच्याकडे बघून आपली मुलगी अधिकारी होणार नाहीये. काय झालं? भूषेने त्यांची गाडी बघून, त्यांचं पद बघून आपल्या पोराचं आयुष्य निघणार नाहीये, आपल्या पोराचा संसार मोठा होणार नाहीये, त्यांच्याकडे बघून आपली मुलगी अधिकारी होणार नाहीये. काय झालं? मी बी येऊ शकतो म्हणते. आता आपल्याला गरज आहे. अरे त्याची काळजी नका करू तुम्ही, मी पक्का आहे त्याला तुमच्या चिंता करा. त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापुरात आणलं होतं, पंचतरी तालुक्यात. त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते, आता आपल्याला गरज आहे. अरे त्याची काळजी नका करू तुम्ही, मी पक्का आहे त्याला दुमतं तिमतं करायला. त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापुरात आणलं होतं, कोणत्या तरी तालुक्यात. त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते ना, त्या तालुक्यातला आमदारच पाडायचा. एकट्याने आपली सगळी घाण केली. आपले आमदार लय मोठे आहेत, मस्त आहे ना तितके आहेत. काय झालं आम्हाला कळून देता का? काही नाही ना. एक जण नाही का, जमलं मग चालून देतात आम्ही इकडं. आग लागायला पाऊस आला ना, आग काय पाण्याला लागली काय? सांगली ती वेगळीच आग आहे. एकदा विधानसभेत दाखवा, अशी बुकटाच करा यांचा सगळ्यांचा. यांना सोडूच नका. आता एक माणूस पोर आपले सगळे माघारी या इकडं, त्यांना काय काम आहे ते करू द्या. आपले सगळे इकडे या, वापस इकडे या, त्यांना काम करू द्या. विनाकारण त्यांच्यात अडथळा निर्माण करू नका. एक छगन भुजबळनं विधानसभेत आवाज उठविला. आपले 150 असून काहीच कामाचे नाही आले. आहे तो आपल्या जातीचे, पण उपयोगाला नाही आले, काहीच उपयोगाला नाही आले. तो एकटा आरक्षणाला विरोध करतोय. म्हणजे बोलायला हक्काचा माणूस लागतो, समजून घ्या. आपला बोलायला हक्काचा माणूसच नाही. आपले माणसं तिथं 5-50 खावाना जाऊ द्या, आपला एक गेला तरी बेजार करतोय. मी एकट्याने काहीच हातात नसून बेजार केलं नाही आणला. आणि इकडं रस्त्यावर मी लढायला, आणि तिकडे जर 5-50 तुम्ही गेले की कार्यक्रमच झाला करायला यांचा. एवढ्या वेळेस जाऊ द्या, सगळ्या पक्षातले मराठे ठरवा, सगळे मराठे एकदा ठरवा. एवढ्या वेळेस लेकराच्या आरक्षणासाठी एकत्र यायचं. गोडीत दिलं तर ठीक, नाही दिलं तर सत्ता मिळवून द्यायचं मराठ्याला आरक्षण. एकदा आरक्षण दिलं ना,
तुम्हाला परत ज्या पक्षात जायचं त्याच्यात जा. आपल्या जातीच्या लेकराला मिळू द्या. तुम्हाला सांगता आयुष्याचा विषय आहे आरक्षणाचा, हा लहान विषय नाहीये. सहज घेऊ नका. जाऊ द्या, माझ्या आत्याचं पोरग उभं राहिलं एवढं बरं, जाऊ द्या. मावशीचं राहिलं, मा चुलता उभा राहिला, तो या चुलत्याला बाजाराला नेतो का? काय उपयोग आहे आपल्याला त्यांचा? तुम्ही भावनिक होऊ नका आता वेळेवर, कारण अशी लाट गरिबाची कवाच येणार नाही. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना वाटतं आता संधी आहे. मराठी एक झालेत ना, आपण गोरगरिबा त्याच्यात उड्या मारा. इतर समाजाच्या लोकांना सुद्धा आशा लागली आता की गरिबाची सत्ता येऊ शकते. मग मराठ्यांनी जागे करा आता, गावाची गावं. शांत बसू नका तुम्ही आता. एवढे 3 महिने कष्ट करा, आयुष्यभर तुमच्या लेकराचं कल्याण होईल, पिढ्याना पार. पाहुणा गावातला जागा करा. कोणत्या पक्षात असला तरी त्याला समजून सांगा. आता माता मावल्या खूप हुशार झाल्यात. बरं झालं ते माया कुण्यात हे तवाच फुटत येत मावशेव. यांना कुणी गाड्यावर बसून नेलं की झाला दुसऱ्या पक्षाचा. महिलांच्या आता लक्षात आलंय, मग लेकरू शिकलंय, त्याला नोकरी नाही, त्याला उच्च शिक्षण नाही, मग तुम्ही पक्षाकडे कवर पळता. ते एक लय बरं झालं. आणि त्यांना समजून सांगायची गरज आहे, तुम्ही निष्ठावान राहावं, पण मुलाच्या आणि जातीच्या बाजूला. निष्ठा ठेवली ना आपण सगळ्या पक्षावरती. कधी आपण पक्षाचा राग नाही केला, कधी कोणत्या नेत्याला आपण वाईट बोललो नाही. त्यांनी सांगायचं ना आपण मतदान करायचं. अशा आपल्या अनेक पिढ्या वायाला गेल्या, पण एकही आपल्या बाजूने आला नाही. उलट आज सगळे विरोधात आहेत. मी प्रामाणिकपणानं समाजाचं काम करतोय 24 घंटे. आणि मग त्यांचं काय दुखायला लागलंय, मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही. सगळ्यात मोठं दुःख नाही त्यांचं. कारण मला काय त्यांचे पैसे लागत नाहीत आणि पदाचीही गरज नाही, कारण मी लय नशिबाने. तुमच्या एवढं पद या पृथ्वी तलावर दुसरं कोणचंच नाही. मला तुम्हीच माझं सगळ्यात मोठं पद आहे. आणि हे खरे तिथंच हारलेत. सगळ्या पक्षातले लोक इथंच हारलेत. म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता मला बदनाम करायचं. तिथं नसन ऐकत तर SIT नेमायची. आज तर मला नवीन माहिती मिळाली, गेवराई तालुक्यातून काहीतरी देवेंद्र फडणवीसनी मला नोटीसच पाठवायला सांगितल्या. आता पहिल्याच इतक्यात STचं तिकीट फाळल्याने माझ्याकडं. आता वरून काय भरं लावली ते काय माहीत. आणि मला केशीनं काही होतं नाही. आता मी जीवनच जर समाजाला अर्पण केलंय तर मी केशीला फिशीला मुजीत असतोय. काहीतरी नवीनच आणलंय आता. SIT पण आहे माझ्याच मागं. का तर मी समाजाचं इमानदारीनं काम करतो, त्यांचं ऐकत नाही. मी काय चुकीचं करतो? माझ्या समाजापेक्षा मला मोठं नाही कोणी. तुम्हाला तुमचा पक्ष आणि नेता मोठा करायचा आहे, मला माझी जात आणि माझ्या समाजाचे पोरं मोठे करायचे. तुम्हाला नाही भेट मी, होऊ दे काय व्हायचं ते. वेगळ्या टोळ्या उभा केल्यात. छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे OBCचे नेते माझ्या विरोधात उभा केले. ते छगन भुजबळला मुकादम केलंय त्याचं, मी ना अध्यक्ष. ते बी 15 दिवस झाले दिसाना बी कुंकड गेले का. आता दुसरं एक अभियान सुरू केलंय देवेंद्र फडणवीसांनी दरेकर साहेबाच्या माध्यमातून. षडयंत्र माझ्या विरोधात जाळं पसरलंय. मराठ्यांचे समन्वयक फोडायला चालू केले, संघटना फोडायला चालू केल्या आणि माझ्या विरोधात बोलायला लावले. मी काय केलं? काहीच नाही ना. आरक्षण मागणं गुन्हा आहे का? माझी जात मोठे करायचं हे स्वप्न आहे माझं, हे माझा गुन्हा आहे का? मी काय चूक केली? 3-3, 5-5 असे अभियान सुरू केलेत सगळ्या टोळ्या मायाच्या विरोधात. ते नवीन एक आमदार उठलाय बघा आता मुंबईतला, गुडघ्याला सुद्धा लागत नाही माया. ते दही अंडेवाला ढाकू का माकू ढाकू माकू नाही का ते नाचत ते. कसले डबडे कडून गोळा करून आणलेत का नाही देवेंद्र फडणवीसनी.
सगळे चोट्टेच. भुरट्या चोरापासून सगळा माल त्याच्या पशीची. ते एखाद्या हातगाड्यावर नाही का हर एक माल मिळवतो 5 रुपयात काही घ्या, तसे बारकाले चोट्टे त्याच्यापाशीच, मोठाले डाके टाकणारे त्याच्यापाशीच, सगळे गटारा गुटराचा घोटाळा केलेले त्याच्यापाशीच, संडास बाथरूम खाल्लेले त्याच्यापाशीच, अख्खा माल त्याच्या एकट्याकडेच आहे. आणि ते माझ्या विरोधात बोलत आहेत. एक जण तर म्हणला याला मराठवाड्यातच जाऊन बघतो. आता काय बघतो काय माहित. आणि मी बघायला लागल्यावर काय होईल. आणि मराठ्यानं बघायला चालू केल्यावर अरे आगे मग बेकार रे, यांनी चांगले चांगले गार केलेत. रोडवर वाहन काढून घ्या, कुठून नेऊन ठेवा. परिस्थितीनं मराठ्याला घेरायचं ठरवलंय, पण कसलंच संकट मराठ्यांपुढे टिकत नाही. या पक्षाच्या नेत्याच्या लक्षातच आहे ना मायबापाव. ही मराठ्यांची अवलाद अशी आहे, एकदा जर माग लागली तर ती कोणचा काही शाह का शाही होती. ती अफगाणिस्तान पर्यंत पळत होती तरी मराठ्या मागून गोटे घेऊन पळत होती तिच्या. तरी त्या कटकला का अटकला आडून हाणलेच मराठीने त्यांना. अर्धे तिकडंच पानिपतला राहिले मराठी. नको म्हणल्या माघारी जायचं, पण यांना धोपटात नुसते गोट्यानेच आणले. इले कलाकार जात हे. मग एकदा जर मागा लागले तर हे असले कवा टिकायचे बरं. हे मागच्या दारातून केलेले आमदार सगळे मराठ्याने पाळडेले. मराठ्याने कसा कचका दाखवला या बारीने लोकसभेला. आता म्हणते त्यांच्यात रजिस्टरच हातात घेतलं त्यांनी. मी कसं काय पळलो रे. तू तर माझ्या व्यासपीठावर होतात. ती म्हणला व्यासपीठावर होतं, पण गावात गेलो लोक ऐकतच नव्हते. लय घाणशा द्यायची. असा कचका असतो मराठ्याचा. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं ना, विधानसभेला 288 नसतेतच तुमचे. आणि मराठ्यांना होऊन जाऊ द्या रे एवढ्या वेळेस. पाडायचे का? मला वाटतं पाडायच्या आधी एकदा मुंबईला जाऊन यावं का गं. एक चक्कर मारूनच यावं एकदा. लयच वळवळ करायला जरा तिथले आमदार. येतान का? इमानदारीने सांगता का नाही जायचं मी एकटाच. आता मुंबईला जायचं ठरलं, या तर पाडायचे घ्या बरी ना. इमानदारीने सांगा बरं सगळेजण. आता 29 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी अंतरवाली लिहायचं. एकाने बी सांगली जिल्ह्यातल्या गावातल्या मराठ्यांनी घरी नाही थांबायचं. देशातली सगळ्यात मोठी बैठक झाली पाहिजे, देशातली मराठ्यांची. तिथं ठरवू मग आता पाडायचे का उभा करायचे. कोणाकोणाच्या पाडायचे काय. मला वाटतं ठोकळे बरेच पाडाव. आम्ही 2-3 ठोकळे कसं काय पाडले. तुम्ही बी 12 वाजता जेवला नव्हतात ना निकाल ऐकूस तर. असा दणका असतो आपल्या मागं लागल्यावर. यांना लय मस्ती आली. माझ्या जातीच्या लेकराला यांनी सहज धरलंय. माझ्या जातीला यांनी कमी किंमत द्यायचं ठरवलंय. आणि मी ठरवलंय माझ्या समाजाची शक्ती वाढवायची. मी नाही स्वाभिमान गहाण ठेवून जगू शकत. यांनी माझ्यावर किती दबाव आणला तरी मी नाही फुटत. मला यांचं पद सुद्धा नको, पैसे सुद्धा नको. आणि पैशाचं मग जमत बी नाही. कवा कर्जच असतं माझ्याकडं. मागणारा कदरून गेलाय मला. त्याला वाटलं आले नाही, जाऊ दे आता गेले ते गेले. आणि अर्धे पैसे देणारे माझ्या संघच आहेत आता. त्याच्यामुळे ते मागत नाहीत मला गाड्या घेऊन. कारण मी काय जे केलं ते जातीसाठीच केलं. पुढचंही आयुष्य मी जातीसाठीच दिलंय. मला फक्त तुमच्या चेहऱ्यावर एकदा आरक्षण देऊन हसवाने आनंद बघायचा. तुमच्या लेकराच्या अंगावर वर्दी चढलेली मला एकदा बघायची. काय वाईट स्वप्न घेऊन उतारलोय रस्त्यावर मी. मग यांच्या पोटात का दुखायला लागलं मराठ्याचे असून. ह्या आमदाराला आणि मंत्र्याला त्याच्या जातीपेक्षा
आणि जातीच्या मुलांपेक्षा पक्ष मोठा कधीपासून वाटायला लागला. मराठ्यांना माझी विनंती आहे, सांगलीच्या नगरीतून, ही पवित्र भूमी छत्रपतींची, माझी इथून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती आहे, आता जातीला बाप मानायचं शिका, जातीच्या नेत्याला आणि पक्षाला बाप मानायचं बंद करा. होऊ द्या आपले लेकरं एकदाचे मोठे. ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळालं त्या समाजाचे लेकरं मोठे झालेत. तुमचे लेकरं नुसते शिकवण्यासाठी नाही आहेत आणि शिकून सुशिक्षित बेकार म्हणून तुमच्या नजरेसमोर हिंडायला लागलेत. तुमच्या डोळ्यात देखता तुम्ही तुमच्या लेकराच्या वेदना नका बघू. मराठ्यांची रग आणि धग दाखायची वेळ आहे आता. खूप सोसलोय आपण आता. या वेदना आता मुलांच्या नाही सोसत कोणालाच. प्रत्येक जण स्वप्न बघतोय. व्यावसायिक मराठ्यांनाही वाटतं माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे, शेतकरी मराठ्यांनाही वाटतं, नोकरदार मराठ्यांनाही वाटतं. आपल्या आईबापा रिक्षा हाणून सुद्धा लेकराला शिकवतात. लोकांच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर राहून आपला मराठा समाज लेकराला शिकवतोय. मुंबई पुण्यासारख्या शहरात हमाली करून आपले लेकरं शिकवतोय. दुसऱ्याच्या बिल्डिंग समोर वॉचमन म्हणून राहून आपला मुलगा आणि आपली मुलगी आपला मराठा समाज शिकवतोय. त्याचं स्वप्न असेलच की माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. का मराठ्यांनी स्वप्नच बघायचे नाही. मतं मात्र आमचे पाहिजेत आणि आम्हाला लागणारं आरक्षण द्यायचं नाही. मायबाप मराठ्यांना स्वतःच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघू नका. आता आरक्षणापायी मराठ्यांच्या लेकराची आत्महत्या नाही झाली पाहिजे. 1% हुकलेल्या लेकराला काय समजून सांगावं हे ना आईला कळतं ना बापाला. त्याची नेमकी समजूत काढायची कशी. त्या मुलानं तरी काय सांगायचं आई बापाला नेमका मी 1% का पाठीमागं आलो. हातातली आलेली नोकरी आरक्षणामुळे आणि 1% गेली. मराठा समाज नेमका भानावर येणार आहे कधी. 5 पिढ्या बर्बाद होत आल्या तरी जर तुम्ही शहाणे होत नसाल तरी तुमच्या जवळचा तुम्हाला पक्ष आणि नेताच वाटतोय. हे तुम्ही कोणते मराठे आहेत नेमके. मुलापेक्षा आणि त्याच्या संसारापेक्षा त्याच्या भविष्यापेक्षा तुम्हाला मोठं नेमकं दुसरं काय. का तुम्ही पक्षाचे आणि नेत्याचे संसार उभे करायला लागलात. त्या नेत्याचा पोरग परदेशात शिकायला गेले. त्याची गाडी बघून आपलं स्वप्न नाही पूर्ण होणार. तुम्ही कधीतरी भानावर या आता की मला माझं लेकरू मोठं करावं लागणार आहे. जर तुमचं लेकरू अधिकारी झालं ना तर तुम्हाला कोणत्याच लेकरापुढं कोणत्याच नेत्यापुढं हात पाय पसरायची गरज नाही लागणार. कोणत्याच नेत्यापुढं झुकायची गरज नाही लागणार. तुमचे लेकर अधिकारी बनवायचं शिका. कधीतरी तुमचा आक्रोश जागा होऊ द्या. कधीतरी तुमच्या कष्टाचा चीज करायचा म्हणून सावध व्हा. निवडणुका आले की नेते आमचा पाहुणा म्हणून त्याला जवळ करायचं आणि आपल्या लेकराचे आयुष्याचं वाटोळं करून ठेवायचं. याला जबाबदार सुद्धा तुम्ही आणि आम्ही सगळेजण आहेत. आता कोणाशी भावनिक वागून आपल्याला नाही चालणार. कारण ज्या वेळेस तुमचं पोरग शिकून सुशिक्षित बेकार होतं त्यावेळेस त्याच्या पाठीवर हात फिरायला एकही पक्ष किंवा नेता येत नाही. तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागणार आहे आणि जिंकावी लागणार आहे. मी खूप संकट अंगावर घेतलेत हा मराठा समाज मोठा व्हावा म्हणून. आता जवळपास आरक्षण मिळवत आणलंय आपण. थोडं राहिलंय. आज गावाची गावं कुणबी नोंदीचे निघायला लागलेत. हे मराठ्यांच्या एकजुटीचं यश आणि विजय. आता फक्त सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली ती आपल्याला घ्यायची. अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज मोठा करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती. नका महत्व देऊ त्या 10-15 घराण्याला. नका तुमच्या आमदाराला आणि मंत्र्याला महत्व देऊ. आणि द्यायचंच असेल तर त्याला एक उद्या प्रश्न विचारा. नका ऐकू माझं, तुम्ही त्याचंच ऐका. पण त्याला एक उद्या सकाळी प्रश्न विचारा.
त्याला म्हणा आमचं आरक्षण आज दी. त्या आरक्षणामुळं माझ्या लेकराचं कल्याण होणार आहे. आम्ही 15-20 वर्षापासून तुमचं काम करतोय. आमच्या पोराचं आम्हाला आरक्षण ओबीसीतलं द्या. तेव्हा सांगणार आम्ही सत्ता आल्यावर देऊ. याचा अर्थ तुम्ही समजायचा ह्यो आपला नाही. कारण याच्या आधी बरेच जण म्हणले होते तसं मै सत्ता आल्यावर देऊ. उदाहरण धनगर बांधवाचं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना म्हणले होते मै सत्ता आली की पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देतो. 10 वर्ष झाले हो त्याला. कॅबिनेटच व्हायना त्यांची. कॅबिनेटला मंत्री सुद्धा येणार आणि मंत्री तसले ते धोरणातले कुंकडून आणले तर कुंकडून नाही. फुकट रेल्वेत जातात आपल्या जीवावर. समजून घ्या. त्याला दुसरंही विचारा. आम्ही इतक्या दिवस तुमच्या पाठीशी होतो. आता एवढ्या वेळेस एक काम करा. आमचाच माणूस उभा केलाय, एवढ्या वेळेस तुम्ही उभा नका राहू. पुढच्या 5 वर्षाला आम्ही तुम्हाला निवडून आणतो म्हणा. एवढ्या वेळेस आरक्षणासाठी आम्ही आमचा माणूस उभा केलाय. एवढ्या वेळेस त्याच्या मागं उभा राहा आणि 2-4 पॉम्पलेट धरा आणि भितडील चिटका. केव चिटकी तुका बघा. त्यांनी जर नाही चिटकेले तर समजायची हरामखोर अवलाद आपल्याच पोराला पॉम्पलेट चिटकाला ठेवणार होती. म्हणजे आम्ही काय ठेका घेतला नोकर आहे का आम्ही तुमचे पॉम्पलेट चिटकाला? मग एखादी बार तुम्ही चिटका ना आमचं. चिटकी देन का? चिटकी देन का? नाही. आणि मग कशाला निवडून देतात त्यांना? नाही मानता परत. आपण आपली समाजाची अस्मिता टिकून ठेवणं आपली जबाबदारी. आपला समाज जर संपला, आपले लेकरं जर संपले तर या दुनियेचं आपल्याला तरी काय करायचं? माझी तळतळ आणि तळमळ तुम्ही समजून घ्या. जर जात आणि लेकरच नाही राहिले तर या दुनियेचं आपल्याला काय करायचं? आपल्या लेकराला तोंडाला आलेला घात जर जाणार असला तर दुसऱ्याच्या श्रीमंतीला काय जाळायचं नाही आपल्याला. दुसऱ्याला आमदार आणि मंत्री करून आपल्याला काही शहाणपण आणि मोठेपण नाहीये. आपण कोणची मर्दानगी गाजवतोय नेमकी? स्वतःच्या लेकराचा वाटोळ करून दुसऱ्याचे लेकरं मोठे करायला लागलो, त्यांना आमदार मंत्री करायला लागलो. काय छाती ठोकून सांगणार आहे तुम्ही? तुमच्या लेकराला जर तुम्ही आयुष्याचं दिलं तर तुम्ही छाती ठोकून सांगाल माझं लेकरू IAS दर्जाचा अधिकारी झालंय. आपल्याला काम करावं लागणार आहे आणि ही लढाईची जिंकायची सुद्धा. माझी तुमच्याकडे काहीच इच्छा नाही. आपलं 29 ऑगस्टला ठरणार आहे पाडायची का उभा करायची. उभा करायचं ठरलं तर ताकदीनं निवडून द्या आणि पाडायचं ठरलं तर इतकं ताकदीनं पाडा 10 पिढ्या तरी उभा नाही राहिलं पाहिजे ते. आणि पाडायची निवडून आणायची ताकद मराठ्यात. राजकारणात नाही जायचं. पुन्हा सांगलीतून सरकारला सांगतो आमच्या आहेत त्या मागण्या लवकर 13 तारखेच्या आत मान्य करा. जर तुम्ही मान्य नाही केलं तर आमचा नाविलाज आहे. आमचे पोरं मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. आणि तुम्हालाही विनंती आहे माझी, शेवटचं जाता जाता सांगतो, आता गाफील राहू नका. जर ठरलं उमेदवार एकच द्यायचा आणि ज्याचं नाव असन त्याचं तुमचं पटत नसलं तरी बी डोळे झाकून त्याला मतदान करायचं. पटत नसलं तरीही त्याने तुमचं काम नाही केलं माझ्याकडे मी कचा कच घोड्या लावतो त्याला. फक्त जातीसाठी आणि पोरासाठी काम करा. आता पहिलं काम ते. दुसरं, मतदानाच्या दिवशी घरी राहायचं नाही. 100% मतदान करायचं. म्हाताऱ्या माणसाचं सगळ्याचं 100% मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे. एक शिक्का. तिसरं काम, त्या टायमाला हे राजकीय लोक एखादा बाबाला नादीत येत आणि त्या बाबाला म्हणतात तीर्थयात्राची यात्रा काढ. आणि ते काय करतं 5-50 हजार मतदान आपलं घेऊन तिकडं तीर्थयात्रेला जातं. आपला समाज आहे भोळा. आपल्या समाजाला वाटतं देवधर्माचं काम व्हावं चला. त्या बिचाऱ्या मराठ्याला म्हाताऱ्या माणसाला काय माहिती आहे मतदान हुकायसाठी तिकडे चाललेलं आहे.
त्याला जर कळालं तर मुस्काटात ठेवून देईन तो मराठीचं त्याच्या. ही डाव आहेत. त्या टायमाला तीर्थयात्रेला दर्शनाला कुणीच जायचं नाही. मतदान केल्यावर जा, 5 वर्ष माघारीच येऊ नका. सगळे देव करा आणि मग माघारी या. मतदान होस तर हलायचं नाही इथून. चौथं काम करायचं, बोगस मतदान यादीत जे आहे ते पुरं बाहेर काढायचं. जे नाही दुसऱ्या जिल्ह्यातलं त्यांच्या पाहुण्याचं त्याच्यात टाकेलं आहे. 10-20 हजार मतदान ते तसं वाढिले म्हणून निवडून येते ती. इथून पुढं आपल्याला आपल्या पोरांची लढाई जिंकायची आणि उगाच सावध राहायचं. आणि उमेदवार एकच द्या. ते उमेदवार इतके झालेत, म्या बी काय गळ्यात लफडं गुतून घेतलं काय माहीत भाऊ हे. अरे इतका नाद मराठ्यांना आरक्षित राजकारणाचा आहे मला माहीतच नव्हतं. लय बेकार कोणी उमेदवार आहे. एका तालुक्यातली गाडी आली माझ्याकडे भरून आली फुल. तेव्हा मला म्हणला पाटील मी 100% आमदार होऊ शकतो या बारीने, फक्त माझ्यावर देण ठेवा. म्हणलं आणखीन ठरलंच नाही, 29ला बघू. ते गेलं गाडीत बसलं. त्याला गाडीत बसू तर त्यातले 4 जण माघारी आले. ते मला म्हणतात मग बिले चांगलं आहे बरं का, माझ्याकडे बी देण ठेवा. उगा त्याच्या गाडीत बसून आलो मी. बघा उमेदवार एका गाडीत 8-9 उमेदवार येतं. कसं काय मराठी शक्ती वाढन. तुम्ही असं करणं म्हणजे मराठ्यांचा वाटोळा आपल्या हाताने पुन्हा आपण करायला लागलो. तुम्हाला जातीसाठी लढायचं का आमदार व्हायसाठी लढायचंय? आणि मग कुणी एक देव दे ना, काय फरक पडला तुला, आरक्षण तर देईन ना. आणि सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडू. जर आपल्या लोकांचं आलं नशिबाने तर सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडायची जबाबदारी मराठ्यांची. आणि सगळ्यांनाच वाटतंय, आता दलित बांधवांना वाटतंय, धनगर बांधवांना वाटतंय, मुस्लिम बांधवांना वाटतंय, 12 बलुतेदारांना वाटतंय गरिबाची सत्ता येणार आहे आणि आपल्याला न्याय मिळणार आहे. हे सगळ्या गोरगरिबांना आता वाटायला लागले. मुसलमानाचं तर आपल्या पुढचे येते सध्या. मी नुसतं म्हणलो नाही मध्ये पाडा, मी नुसतं म्हणलं पाडा तुम्हाला ज्याला पाडा, ते बी म्हणले पाडो. मला म्हणायचं जरांगी पाटील पाडो, म्हणलं पाडो तर पाडो, चलून त्या पाड्या नुसत्या. आता जर ते ऐकतच नसले तर आपला काय पर्याय? आपल्याला दुसरा पर्यायच नाही. हे बघा माझी तुम्हाला जाता जाता शेवटची पुन्हा एक विनंती, जागे राहा. आरक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या डोळ्या देखता आपण आपल्या लेकराचं आयुष्य झालेलं उघड्या डोळ्याने नाही बघू शकत. आपण क्षत्रिय मराठीत एकदा मैदानात उतरलोत ना, मागं सरकायचं नाही. कारण मी आज 11-11.5 महिने झाले सलग आंदोलन सुरू आहे, मागं सरकवलं नाही. कारण क्षत्रियाचा धर्मच आहे, मैदानात उतरायचं नाही. आणि एकदा जर मैदानात उतरलं तर एक तर मरण पत्करून माघारी यायचं नसता, माघारी फिरताना विजयाचा टिळाच लावण्याचं, याला क्षत्रिय मराठी म्हणते. आता ही लढाई जिंकायची. एकाशी एक जागे करा. आणि आजूबाजूला बघा कोणत्या पक्षाचा नाही, त्याला आणखीन पक्षावरच प्रेम आहे का हेही लक्ष असू द्या. आपल्या रॅल्यात कोणत्या पक्षाचा येत नाही त्याच्यावर लक्ष ठेवा, कारण त्याचा आमदार पुढं पाडायला आपल्याला सोपंच आहे. दुसरं, कोणत्या आमदारांना आणि मंत्र्यांनी जर फोन करून दबाव आणला जाऊ नका तर त्याचं नाव मला सांगा. रॅलीला जाऊ नका म्हणणारा आमदार आणि मंत्री जर दबाव आणत असला त्याचं मला नाव सांगा. त्याचा कार्यक्रमच लावतो, त्याला निवडूनच येऊन देत नाही कवाच. वेळ आली तर तिथं उमेदवार द्यायचा नाही, पण त्याला पाडायचं. कारण पुढच्याचे जिरविल्याशिवाय आपल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार नाही. आता मात्र एकजूट राहा. आणि तुम्ही कार्यक्रमाचा वेळ बी चेंज केला राहो. मला मिळत लागून दिलं नाही तुम्ही काय केलं ते. सगळ्या राज्यात 12 वाजता रॅल्यात दुपारा, तुमचा 5चा टाईम. मी पागलच झालो, मला काहीच सुचाना. आम्ही 12लाच येऊन थांबलो, तुम्ही दिला 5चा टाईम, त्यामुळं आम्हाला काय करता येणार. आणि इतका उशिराचा वेळ ठेवल्यावर गावाकडे जायचं कधी आपल्या बांधवांनी. त्यामुळं तीही जम्पलिंग झाली. म्हणजे लोकाला 12 वाजता यावा का 5 वाजता यावं हेही कळालं नाही. पण तुमच्या निष्ठेपुढं सलाम आहे, खरंच निष्ठेपुढं सलाम आहे तुमचा. भर पावसात तुम्ही मुसळधार पावसात उभा होता. मी आज सांगली नगरीतून सरकारला, मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, या सांगलीत आणि कोल्हापूरमध्ये पुरानं थैमान घातलंय. इथल्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तातडीनं द्या, नसता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. कारण यांचे होते नव्हते ते पैसे यांनी शेतात लावलेत आणि त्या शेतावरून सगळं पाणी फिरलंय.
तर शेतकऱ्यांना सुचायना काय करावं. हातचं पिकही गेलं आणि सगळा पैसाही गेला. त्यांचे आंदोलन करण्याची वाट सरकारनं बघू नका, तातडीनं त्यांची नुकसान भरपाई द्या. आणि सांगलीकरांना आणि कोल्हापूरकरांना सांगतो, ते कोणचे मलमपट्टी का काय धरण आहे त्याच्याकडे बघा रे एकदा सगळ्याकडून सगळे. आलमपट्टी का मलमपट्टी काय आहे ती, यायला पाणी पेते तेन फजिते आपल्या लोकांची. एवढं आंदोलन संपू द्या, चला रे त्याच्याकडे जाऊच आपण. ते कोण आहे आलमपट्टीवाला, तुपलं धरण तिकडं खाली घे म्हणा जरशी बेताड पलीकडं. आमच्या डोक्याला ताण नको ठेवते, उचलून न्या जमा तो बेताड तिकडं खाली. ला नाही तर मग ना आम्ही इकडं अलीकडे बेताडा टाकीत असतो लय मोठाले. कोण ठेव पाणी तिकडं. मग त्याला एकदा चला रे सगळेजण, मा आंदोलन संपून दे, मी बी येतो. त्याच्या हातीत बांधायला त्याला रोग आला का, आणि त्याला एक पाणी साठायचं, तुपलं तिकडे साठवून ये रे खांदून ठेवून म्हणा तिकडं. दिले आमच्या इकडं सोडून सगळं इकडं जाणार मारायला लागले तर आमचे सगळे माणसाला काही सुचाना. घरात पाणी गेलं 40-40 फूट आहे ना, ती गाळ काढायला कोणी येईन तेव्हा आज येईन का म्हणा तिकडं धरण बांधणाराचा. उघड डोक्याला ताण देते हे. आपल्या महाराष्ट्रात एक तर आपली फजिती आरक्षण नाही. शेतातले पिकं आलेत तिकडं जळून चाललेत. ते विदर्भात मराठी आत्महत्या करायला लागलेत. मराठवाड्यात तीच परिस्थिती, खानदेशात तीच परिस्थिती, कोकण पश्चिम महाराष्ट्रात तीच परिस्थिती. पिकं याय ना, पिकं आलं तर त्याला भाव नाही आणि सत्ता चाली देत. ते आलमपट्टी का फलमपट्टी काय आहे ती, मला नाव सांगा तिचं. हां, त्या पट्टीकडे बघायचं एकदा बरं का, मोजमापच करायचं आहे तिचं आपल्याला. आता आपले लोक आपल्याला सुखी करायचे असलेत ना, निर्भीड व्हायला लागतं, मर्दासारखं रडायला लागतं. एकदा त्या पलमपट्टी का कोण गलमपट्टी आहे ना त्याच्याकडे बघायचं. त्यांचे नाव हातभरीची तर लांब लांब आहेत. त्याला मी तर काय करू, तिकडं वाचायला गेलं तर वाचता येत नाही. ते गडप्पा, गावाचं नाव कडप्पा, गडप्पा, मडप्पा, हंगडपा, काय नाव आहेत ते कोणाचे कोणाला मेळ सुद्धा लागत नाही बा. आणि सगळे जिलेबीचे आळे आळेच काढलेले तसे. हे यांना पाणी, यांच्या शेत्या मोठ्या व्हायला लागल्या आणि आपल्या गळ्यात गुतीले ते पाणी. त्याला सांगा तुपला भिताड खाली गिजरची, नाही तर मग तिकडे खाली बांधव. ते माग लागू. आता मी आता एवढं बोललो ना, बघा आता जलतज्ञ येणार माझ्याकडे. मी एखाद्या नेत्याला बी बोललो ना, हे याला येडवून करायला लागलं याच्याकडे बघतो, ती इतकी फाईल घेऊन येतं माझ्याकडे घोटाळ्याची. आता बघा मी बोललो ना, आता जलतज्ञ बघा तुम्हाला 2 दिवसात माझ्याकडे आले दिसतील. ते इतकं डोकं खुराक करते ना तर हे असे ना असं होतं, तिकडून व्हायबल होतं, इकडून तुरट्या येतात, इकडून घातलं की तिकडं पाणी निघतं आणि तिकडून घातलं की इकडं बी निघतं. ते आता खुराक करून टाकणार मला, आता ते बेजार करून टाकणार, बोलाच म्हणणार ते आता. हां, ते पाणी ते धरण कसं त्याची काडी लावायची ते बरोबर सांगणार मला. आता मला डोकं लावायची गरज नाही, मी इकडून बोललं की लगेच अभ्यास घेतात. मी आरक्षणावर जरी बोललो तरी घेतात. मी एखाद्या नेत्याला पाडीन म्हणलो ना, त्याच्यात पक्षातले 40 घेतात. ते म्हणते तुम्ही जर या कोपऱ्यात गेले ना, तिकडा कोपरा फुटलाच, हे शिकित आहेत मला. आणि पळड्यावर ते म्हणते ते कसं काय पाळडा. आता त्यांच्याच पक्षाने लोक मला सावध केलं या 4-5 दिवसात. त्यांचे पक्ष एकाच्या 2-2 झालेत का नाहीत. मग उमेदवार एकाला किती द्यायचे आता, 1-1, तिघात 1. खाली किती राहिले, 4 ना, दोघाचे मिळून. ते म्हणतात आम्ही काय करावं. म्हणलं मला काय माहीत. मला येऊन विचारते, ते म्हणते मी 5 वर्ष तयारी केली आणि याने दुसराच घेतला, आता हेच निवडून येणार आहे, मी मेलो तसाच. म्हणलं मग तो काय इच्छा आहे. ते म्हणला मग तुम्ही जे देता ते दगड याला पाडितो आणि त्याला निवडून आणतो. जुटलं त्यांच्यातच. म्हणजे त्यांच्यातले 4 आपल्या गुन्ह्यात आंध्रात उभा करायला नाही, उभा आपले गरीबच करू. हे यांच्यात काय बोललं की हेच येऊन सांगतात आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. अय काय करतो, लयच हळू चालवा. अरे लयच कुठं नाही बाजू लोक आहेत बाबा. मराठ्याचं लय टेन्शन, लय अवघड काम आहे खरंच ना. मी मुंबईला नेलते ना, मला मुंबईला न्यायचं मला धाकत पडत होई. मुंबईला नेले मावशिवा माघारीचे येणार, तुम्ही नव्हतात, तुम्हाला काय सांगावं. अरे तुम्ही होतात रे, मावश्यान त्या नव्हत्या ना, त्यांना काय माहित तुम्ही किती फजिती गेली. मावशे होय 17व्या मजल्यावर जाऊन बसले वर. मुख्यमंत्री मला आल्यावर म्हणते ते वर कुठून गेले, म्हणलं मला नाही माहीत. ते म्हणले ते खाली कसे येणार, म्हणलं त्यांनाच माहीत आता. आणि ते म्हणले मुंबईत गेल्यावर हे काय करते, म्हणलं त्यांनाच जाऊन विचारा. कारण वाशीतच एवढी फजिती केली हिनी. आणि थोडेच गेले ते मुंबईत आझाद मैदानला, थोडेच गेले ते, लय नव्हते गेले. एक जण त्याच्या मंत्र्याच्या गल्लीतच गेलं.
त्याला काय माहीत नव्हतं कशाच गल्ली असते कशाच काय. ते त्याला म्हणले तिथं इथं काय कोण झोन आहे. ते मला झोन फिर नाही कळत बा आपल्याला. ते म्हणले ही VIP गल्ली. मग तर भातच शिजायला टाकला ते डांबरी रोज. 1.5 घंटा भात शिजत होता हो एकटं. एक जण त्या ताज हॉटेल पुढेच गेलं. जेव्हा फेस लावला अंगाला त्यांनी त्याची आंघोळच करायचं म्हणा 2.5 घंटे झाले तरी. आणि कोणाला उठवणार इतकं टप्पू होतं ते. 12 माणसाला ओढत नव्हतं होते माझ्यासारख्याचा भोगाच. इतके तेवढे नुसते त्यांनी तेवढंच बघितलं ना तरी मुंबईत पाचारलेत ते. आणि आता पुरा आपल्या मराठीचे पोरं म्हणायला लागलेत मुंबईला जायचं. आता जर मुंबईला गेले तर त्यांना मुंबईच्या बाहेर यावं लागेल. आपल्याला आपला समाज मोठा करायचा एवढं लक्षात असू द्या. प्रत्येकानं जागा करा. मराठ्यांना मतभेद सोडून द्या म्हणा. शक्ती आपल्या विरोधात वापरू नका. मराठ्यांनी मराठ्यात भांडण नका करू. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचे दिवस आता नाही राहिले. दिवस बदलले. ज्यांना आरक्षण येते ताकदीने लढायला लागलेत. मग नसणारी किती ताकदीने लढतील. आपली शक्ती आपल्यात वापरू नका. तुम्हाला हात जोडून सांगतो. तुमचे काय मतभेद असतील तर उद्या सकाळी सोडून द्या. जातीपेक्षा जातीच्या पोरापेक्षा मोठं कोणी नाही. सगळेजण भानावर या. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरू नका. आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. इतके काही पितेत मला तर आधार पाडक मा अंगाला काटाच येतो. कव्हा यांच्या तावडीतून पटकून जाईन गाडीत मी असं वाटत आहे. मला भेट नाही ते. आणि तुमच्या ह्या पट्ट्यात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर टप्पूचे टप्पू पोर आहेत. मला रेटतच नाहीत ते. मायाच पायावर पाय देतात आणि मलाच घोडा लावी देत आणि माझ फोटो काढी देत परत. फक्त आपले पोरं व्यसनापासून लांब जा. भावा हो, जगाच्या पाठीवर प्रगत जात मराठ्यांच्या असून आपला हात सुद्धा कोणी धरू शकत नाही. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद या राज्यात कोणातच नाही. फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा. माझ्या काय बापाची पियत नाहीत तुम्ही. तुमच्या संसारातले पैसे चाललेत पण तुमचा संसार उघड्यावर पडायला लागलाय. सुखी असणारा संसार सुद्धा दुःखात लोटू नका. आनंदात राहता येतंय. फक्त व्यसनापासून तुम्ही लांब जा. आरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे. काळजी करू नका तुम्ही. मी जीव गेला तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हटत नाही. फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा. आणि आपली शक्ती आपल्या विरोधात फक्त वापरू नका. आपल्याला ही लढाई जिंकायची. सगळेजण सावध राहा. आता उशीर खूप झालाय. तुम्हाला लांब जायचंय. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची. आपल्याला आपले पोरं मोठे करायचे. पक्षाला आता किंमत देऊ नका. पक्षाच्या नेत्याला देऊ नका. सगळ्या पक्षातले गोरगरीब मराठी जागे व्हा. तुमचे लेकरं तुम्हाला जर मोठे करायचे असले तर कोणताच पक्ष मोठा करू शकत नाही. तुमची लढाई तुम्ही लढून तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि त्यांना अधिकारी बनवा. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पक्षाचं त्याचं करा. पण सध्या पक्ष आणि पक्षाच्या नेत्याचा नाद सोडून आपली लढाई आपल्याला जिंकायची. माझा शब्द आहे तुम्हाला. मला चालता सुद्धा येत नाही. मला ह्या 10 पायऱ्या उतरायच्या असल्या तरी कमरावर हात दिल्याशिवाय मला पर्याय नाही राहिला आता. कारण माझ्या शरीरात काहीच नाही राहिलं. मला अचानक चक्कर येते. मी सलाईन काढली आणि अभियानाला सुरुवात केली. माझ्या पाठीमागं माझी ॲम्ब्युलन्स कंटिन्यू आहे अंतरवालीपासून. कारण कोणत्या दिवशी शरीराला काय होईल काहीच सांगता येत नाही. म्हणून आम्ही यावेळेस ॲम्ब्युलन्ससुद्धा आमची सोबत ठेवलेली आहे. मी माझ्या समाज आणि समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून माझ्या शरीराची सुद्धा नाही कदर करत. मी सलाईन तोडून तुमच्या दारात आलोय की एवढीच संधी आहे. माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करू लागा. माझ्या मराठ्यांच्या मुलांना मोठं करू लागा. आपली जात शक्तिशाली बनवा. आपल्या जातीचे लेकरं पैशावाले बनवा. त्यांना अधिकारी होऊ द्या. ही लढाई फक्त एवढ्यासाठीच आहे. नसता इतकी वाईट परिस्थिती असताना माणूस घराच्या बाहेर नाही निघू शकत. तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना विचारा माझ्या शरीराची सध्याची परिस्थिती काय. मला 2 पायऱ्या चढायच्या असल्या तरी दम लागतो. या उपोषणाच्या अगोदर एवढे हाल नव्हते माझे. पण या उपोषणापासून माझे प्रचंड हाल येतात. म्हणून माझी तुम्हाला विनंती की आपल्याला आपल्या लेकरं मोठे करायचे आहेत. मायबाप थोडे सावध व्हा. हो द्या सगळ्यांचे लेकरं मोठे झालेत. आपण कधी त्यांच्यावरती जळालो नाहीत. परंतु वेळ आणि संकट फक्त मराठ्यांच्या लेकरावरती आलंय. मी मरायला नाही भेट आणि हटणार सुद्धा नाही. माझा शब्द आहे मायबाप तुम्हाला.
फक्त मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. मला काय अपेक्षा नाही तुमच्याकडून, मला काय नको तुमचं. मी तुम्हाला काही मागणार सुद्धा नाही. मी तळतळीन आणि तळमळीन हे सांगतोय तुम्हाला. मला काहीच नको हो तुमचं. फक्त मला तुम्ही आणि तुमचे लेकरं आणि आपली जात मोठे झालेले बघायचे मायबापा. काहीही करा, फक्त आपली जात एकजूट राहू द्या आणि आपल्याला हा संघर्ष जिंकायचा आहे. माझा तुम्हाला पुन्हा एकदा काय काय झालं रे, काय चालू केलंय? मग सगळ्याच्याच चालू कळून द्या ना. हे सगळं मोवळ तुमचं सांगलीचा जमल्याला विराट मराठा समाज दिसू द्या. सगळ्याच्याच बॅटऱ्या सुरू करा. मग कशाला कोणाचा बंद ठेवता? जाता जाता माझी तुम्हाला विनंती, एकजूट राहा. ही लढाई आपल्याला जिंकायची. आपण इतक्या ताकदीनं जमलात, आपण राज्याला दिशा दाखवली त्याबद्दल, निष्ठा दाखवली त्याबद्दल तुमचा मनापासून आभार. धन्यवाद. जय शिवराय. एक मराठा. धन्यवाद. उद्याचा जो सभेची सांगता ही राष्ट्रगीतानं होणार आहे तेव्हा